अखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याचा फटका जो आहे ते संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये देखील पाहायला मिळतोय। हिंगोली शहरामध्ये जे आहे ते पेट्रोल पंप वर जे आहे ते पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा देखील पाहायला मिळाला आहे। आणि मी उभा आहे हिंगोली शहरातल्या पोलीस पेट्रोल पंपावर। या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते सगळीकडे सुखसुखाट देखील पाहायला मिळाला आहे। परंतु जे गाड्या आहेत त्या काही ठराविक गाड्यांना या ठिकाणी पेट्रोल देखील या ठिकाणी देण्यात येत असल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे। आणि राखीव देखील या ठिकाणी काही पेट्रोल ठेवलेलं आहे। आपण पण पाहतोय की या पेट्रोल पंपावर अगदी शहरामध्ये मधोमध शहराच्या असलेला जो पेट्रोल पंप आहे तो पोलीस पेट्रोल पंप आहे। आणि या ठिकाणी डिझेलसाठी गाड्या आलेल्या आहेत ते त्या रिकाम्या देखील जात आहेत। आणि सगळीकडे पाहिलं तर आपण सगळीकडे सुखसुखाट देखील पाहायला मिळतोय। परंतु राखीव जे आहे ते काही या ठिकाणी पेट्रोल दिलेलं आहे आणि ते या ठिकाणी अँब्युलन्स असतील आणि पोलिसांच्या काही महत्वाच्या वाहन असतील त्याच्यासाठी काही राखीव ठेवलेलं आहे। परंतु शहरामध्ये पेट्रोलाचा असेल डिझेलाचा असेल मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। आता युद्धजन्य परिस्थिती कधी शांत होईल आणि याच नागरिकांना जे आहे ते संपूर्ण जिल्ह्याभरातील पेट्रोल डिझेल नागरिकांना कधी मिळेल याकडे आता संपूर्ण नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।